हॅलो फ्रेंड्स, नमस्ते. वेलकम टू रिव्हर्स एजिंग जर्नी. तुमच्या सर्वांचं रिव्हर्स एजिंग नॅचरली या ग्रुपमध्ये स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत यू नीड 3. आजचा टॉपिक आहे यू नीड 3 डेली विन्स. तर या 3 डेली विन्स काय आहेत, आपण काय करायचं आहे रोज. फर्स्ट इज अ फिजिकल विन. फिजिकल विन मध्ये आपण वॉकिंग, रनिंग, लिफ्टिंग आणि स्विमिंग करायला पाहिजे. वॉकिंग किती करायला पाहिजे? 30 मिनिट्स तरी वॉकिंग करायला पाहिजे. पण तुम्ही असं म्हणाल की आम्ही घरातल्या घरात वॉकिंग करतो, तर तसं नसतं. जेव्हा आपण बाहेर ब्रिस्क वॉक करता किंवा तुम्ही जेव्हा गार्डन मध्ये स्पेशल वॉक साठी जाता, तेव्हा तुमचं माइंड तुमच्या बरोबर असतं आणि तुम्ही स्ट्रेस फ्री असता. तेव्हा फक्त तुम्ही तुमच्या बॉडीसाठी वॉकिंग करत असता. तर जेव्हा तुम्ही असं पर्पजफुल वॉकिंग करता, तेव्हा ते तुम्हाला जास्त त्याचा बेनिफिट मिळतं. सेकंड आहे रनिंग. ज्यांना शक्य आहे त्यांनी रनिंग करायला पाहिजे. ज्यांना शक्य नाही त्यांनी नाही केलं तरी छोटे छोटे रन आपण करू शकतो. नेक्स्ट आहे लिफ्टिंग. जेव्हा तुम्ही हे वेट लिफ्टिंग करता, तेव्हा तुमचे मसल्स हेल्दी व्हायला मदत होते. तर आपल्याला फक्त वेट लूज करायचं नाहीये, तर आपले मसल स्ट्रॉंग करायचे आहेत. त्यासाठी तुम्हाला लिफ्टिंग गरजेचं आहे. नेक्स्ट आहे स्विमिंग. जेव्हा तुम्ही स्विमिंग करता ना, तेव्हा तुमच्या बॉडीतले ओव्हरऑल सगळे पार्ट्स, हात, पाय, पोट आणि तुमचं मेंटल मेंटल स्ट्रेस पण नसतो. तुम्ही पूर्ण त्या स्विमिंग मध्ये जेव्हा स्विमिंग करत असता, तेव्हा तुमचा फोकस त्या स्विमिंग वर असतो. त्याच्यामुळे स्विमिंगचे सुद्धा आपल्या बॉडीसाठी, फिजिकल विन साठी खूप फायदे आहेत. नेक्स्ट आहे मेंटल विन. मेंटल विन मध्ये तुम्ही काय करू शकता? तुम्ही रीडिंग करू शकता. तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही वाचा. रायटिंग करू शकता. तुम्हाला जर लिहायला आवडत असेल तर तुम्ही एखाद्या टॉपिकवर लिहा. क्रिएटिंग, तुम्हाला ज्या कलाकृती आवडतात त्या तुम्ही क्रिएट करायला सुरुवात करा. लर्निंग, नवीन नवीन गोष्टी आपण शिकायला पाहिजेत का? तर हो, नक्कीच शिकायला पाहिजे. जेव्हा तुम्ही रीडिंग, रायटिंग, क्रिएटिंग आणि लर्निंग करता, तेव्हा तुमचा फोकस, तुम्ही इतर सगळ्या गोष्टींपासून वेगळे दूर असता. तुमचा मेंटल फोकस पूर्ण तुम्ही जे गोष्ट करता त्याच्यावर असतो. तर आपल्याला मेंटल विन साठी या 4 गोष्टी करायला पाहिजे. नेक्स्ट आहे स्पिरिच्युअल विन. स्पिरिच्युअल विन म्हणजे प्रेइंग, मेडिटेटिंग, स्टडिंग आणि ग्रोईंग. प्रेइंग, आपण प्रे करायला पाहिजे का? हो, आपण जेव्हा सकाळ संध्याकाळ देवाकडे दिवा लावतो, शुभम करोती म्हणतो, तेव्हा आपण पूर्णपणे आपण त्या देवाकडे समरस झालेलो असतो. जेव्हा आपण मेडिटेशन करतो आहे सकाळ संध्याकाळ, तेव्हा तुम्ही इतर तुमच्या स्ट्रेस पासून दूर राहता. तुम्ही जेव्हा स्टडी करता आहात, तुमचा टोटल फोकस त्या स्टडीवर असतो. आणि जेव्हा तुम्ही या सगळ्या गोष्टी, तुमच्या प्रेइंग, मेडिटेशन, स्टडी, या सगळ्या तुमच्या ग्रोईंग साठी खूप महत्वाच्या आहेत. तर असे हे 3 विन जेव्हा आपण डेली यूज मध्ये दिवसेंदिवस दिवसेंदिवस आपण जेव्हा ते तिन्ही विन जेव्हा आपण करतो, प्रगती करतो त्याच्यामध्ये, तर ते आपल्या ओव्हरऑल हेल्थसाठी, आपलं लाईफस्टाईल, जे 70% लाईफस्टाईल एजिंग आपण बायोलॉजिकली करणार आहोत किंवा नॅचरली करणार आहोत, त्याच्यामध्ये त्याचा खूप महत्वाचा वाटा आहे या 3 विनचा. तर थँक्यू. आणि तुम्हाला माहिती कशी वाटली सांगायला विसरू नका आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला पण विसरू